राजगुरुनगर येथे आपल्या गोसावी समाजाच्या मुलीवर जो लैंगिक अत्याचार झाला त्याच घटनेच्या दिवशी आपले आमचे ज्येष्ठ बंधू उदयदादा गाडगे व आकाश गाडगे या त्याच ठिकाणी त्याच दिवशी तिथे जाऊन त्यांनी रस्ता रोको आंदोलन केला आणि त्यांनी टाकलेल्या टिमकीपासून जो आज गोसावी नव्हतो आणि माझं वय 33 आहे, या 33 वर्षाला आमचा आपला गोसावी समाज जागरूक झालेला आहे. उदयदादा गाडगे यांनी जो चालू केलेला विषय आहे तो गोसावी समाजाने हातात पुढे कंटिन्यू ठेवा. दुसऱ्याच दिवशी आमचे महाराष्ट्र माजी गाडगे, किरण गाडगे, कालिदास गाडगे हे सर्व राजगुरुनगर येथे जमा झाला. तिथं गेल्यानंतर त्या गरीब कुटुंबाची परिस्थिती बघवत नव्हती. खायला वेळेला काही म्हणजे थोडक्यात जेवणाची सुद्धा त्यांची व्यवस्था नव्हती. ते बघून गौतम गाडगे युथ फाउंडेशन यांच्याकडून तातडीची मदत म्हणून 10,000 रुपये केले. तिथल्या 100 लोकांनी पैसे देऊ नका म्हणून असं सांगितलं. त्यांना न जुमानता 10,000 रुपये गौतम गाडगे युथ फाउंडेशन कडून, मी माझा मोठेपणा म्हणून सांगत नाही, पण आम्ही जी सुरुवात केली त्या सुरुवातीला बघून तेथील लोकल कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी 1 तासाच्या 50,000 रुपये गोळा केले. आणि ती गौतम गाडगे फाउंडेशनची जी आमची सोशल मीडियाला गेलेली बातमी बघून शिंदे सरकारने त्या मुलीला 5 लाख रुपयाची मदत केली. माझं गोसावी बांधवांना हे सांगणं आहे, तुमची आर्थिक परिस्थिती बरोबर नसली तरी चालेल, तुमच्याकडे आता काही नाही, फक्त आम्हाला वेळ द्या, आम्ही लढतोय तुमच्या हिश्श्याची लढाई, फक्त आम्हाला साथ द्या. आम्ही लढतोय तुमच्या हिश्श्याची लढाई, फक्त आम्हाला साथ द्या. एकमेकावर टीका करू नका, एकमेकाला अडवू नका, फक्त गोसावी समाज संघ घेऊन चला. कोण कुणासाठी करते हे सगळ्यांना माहीत आहे. फक्त कोण येत असतील लोकांना समाजाला चुकीचा मेसेज देऊ नका. उदय गाडगे करतोय तो चुकीचा माणूस आहे, जयराम गाडगे करतोय तो चुकीचा माणूस आहे. अहो तुम्ही करा, आमचं म्हणणं आहे तुम्ही करा, तुम्ही पुढे या. आम्ही तुमच्या मागे कार्यकर्ता म्हणून हाताखाली राहतो. आमचं एवढं सांगणं, मी स्वतः तुमच्या हाताखाली कार्यकर्ता म्हणून लागतो, पण तुम्ही तर एकदा पुढे हो. फक्त शासनाला निवेदन देऊन काही होणार नाही. आपल्याला रस्त्यावरची लढाई आहे ती रस्त्यावरच लढावं लागेल, एवढंच मी सांगेन आपल्या गोसावी समाजाला.